आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यामधील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। उन्हाळ्यामध्ये पाणी वाटपाचं नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली। पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास बांधकाम बंद ठेवावं लागेल, महापालिका आयुक्तांचा सज्जड दम। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुण्यातील गरीब रुग्णांना मदतीचा हात। या वर्षामध्ये जवळपास 41,000 रुग्णांना मदत केली। पुणेकरांकडून चालू आर्थिक वर्षामध्ये वाहनांची मनपसंत खरेदी। आतापर्यंत जवळपास 2.95 लाख वाहनांची खरेदी, 1,83,000 दुचाकी तर 70,000 चारचाकी वाहनांचा समावेश। आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित। शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना। शाळा उपलब्ध नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित शाळेमध्ये प्रवेश घेता येणार। पुण्यामधील पवना धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा। बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता। पिंपरी चिंचवडमधील 300 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांचं नळजोड खंडित। पाणीपट्टी वसुलीमध्ये पालिकेची कारवाई। 78,57 लाखांची पाणीपट्टी वसूल। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये अवैध धंद्यांचा पर्दाफाश। 2 महिलांची सुटका तर आरोपी महिलेला अटक। पुण्याच्या मावळमध्ये कांदा पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग। पोषक हवामान आणि सिंचनाची सोय असल्यानं यंदा कांद्याचं उत्पादन समाधानकारक। पुण्यातील खेड तालुक्यामध्ये बियाणांच्या दुकानांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी। जिल्ह्यामध्ये अनेक महिन्यांपासून युरिया खताचा तुटवडा होता, मात्र युरिया उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांच्या आता दुकानांमध्ये रांगा।